मस्त असा हा जाळीदार मऊ मऊ आणि स्पॉन्जी असा हा केक एकदम सोप्या पद्धतीने बनवूया। त्यातल्या त्यात साखरसुद्धा नाही वापरायची आणि मैदासुद्धा नाही वापरायचा। गव्हाच्या पिठापासून आपण हा केक बनवणार आहोत आणि केकमध्ये एक ट्विस्टसुद्धा आहे बरं का, पुढे पाहूया। तर इथे सर्वात अगोदर एक पॅन घेतलं, त्यामध्ये 1 वाटी जो आहे चिरलेला गूळ घेतला। त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। आता 1 वाटी गूळ त्यासाठी अर्धी वाटी पाणी एकदम परफेक्ट जे आहे प्रमाण आहे। तुम्ही कपाने घेतलं तरी असंच मेजरमेंट ठेवायचं। त्यानंतर हे गूळ जो आहे आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला शिजवत वगैरे अजिबात बसायचं नाही। फक्त गूळ वितळला की आपल्याला हे गॅस जे आहे बंद करून घ्यायचा। आता बऱ्याच जणांचं कसं असतं की केक खायचा आहे पण त्यांना मैदा खायचा नसतो किंवा साखर खायची नसते, काही डायबिटिकसुद्धा पेशंट असतात, काही वृद्ध असतात आणि मुलांनासुद्धा सारखं मैद्याचा केक आपल्याला द्यावासा वाटत नाही। त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने एकदा गव्हाच्या पिठाचा जो केक आहे नक्की ट्राय करा। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं, त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घातला। रवा यासाठी घालायचा कारण गव्हाचं पीठ जे असतं थोडंसं चिकट असतं ना, तर रवा काय करतो छान असा रवाळ टेक्स्चर देतो, दाणेदार टेक्स्चर देतो। त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घातलं, सुगंधित तेल न घालता आपलं जे रिफाइंड ऑइल असतं ते घातलं। त्यानंतर 1 चमचा दही घातलं, 1 चमचा व्हॅनिला इसेन्ससुद्धा घातलं। तर इथे तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर मग वेलची पूड किंवा मग जायफळ पूड घातली तरीसुद्धा चालेल। त्यानंतर जो आपण गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं ना, गूळ वितळून, ते घातलं, चाळून घालायचं म्हणजे जेणेकरून काही काडी कचरा असेल तो निघून जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे असं की गरम गरम गुळाचं जे पाणी आहे ते अजिबात घालायचं नाही, हलकंसं कोमट किंवा मग पूर्ण थंड झालं की मग घालायचं। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हलकंसं कोमट घातलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून मिक्सरला फिरवून घेतलं। आता हे बघा असं काहीसं टेक्स्चर जे आहे याचं झालं होतं, पण इथे खूप जास्त घट्टसर आहे, त्यामुळं इथे आपण घालूया साधारण अर्धी वाटी दूध। तर इथे मी अर्धी वाटीला थोडंसं कमी असं दूध घेतलेलं आहे, इतकं दूध घालूया, परत मिक्सरला फिरूया जेणेकरून आपली कन्सिस्टन्सी जी आहे छान अशी केकसारखी होईल। तर हे बघा असं व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। आता गव्हाचं केक बनवतोय तर गव्हाचं पीठ चिकट असतं, त्यामुळे थोडंसं जे आहे एफर्ट्स घ्यावाच लागतील। तर अशा पद्धतीने थोडंसं दूध घालायचं, खूप जास्त घालायचं नाही। कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तुम्हाला दाखवते पुढे। त्यानंतर हे संपूर्ण जे आपलं मिश्रण आहे किंवा मग ही पेस्ट आहे ती मिक्सर जारमधून काढून घेतली एका पॉटमध्ये आणि छान एकत्र करून घेतली। त्यानंतर व्यवस्थित असं 2 मिनटं मिक्स केलं जेणेकरून सर्व साहित्य जे आहेत व्यवस्थित मिक्स होतील। तर अशा पद्धतीने गव्हाचा केक आपण एकदा बनवला ना तर 8 ते 15 दिवस सहज टिकला जातो। आणि महत्त्वाचं म्हणजे सगळेजण खाऊ शकतात, डायबिटिक पेशंट असतील तरी खाऊ शकतात, वृद्धसुद्धा खाऊ शकतात आणि मनसोक्त मुलांनासुद्धा खायला देऊ शकतो। आता झाकण देऊन एक 5 मिनटं आपण याला साईडला ठेवूया जेणेकरून ह्यामध्ये आपण रवा घातला आहे ना तो छान पद्धतीने भिजला जाईल। तोपर्यंत ज्यामध्ये आपल्याला केक लावायचा आहे एखादा डब्बा किंवा मग असा केक टीन, जर तुमच्याकडे केक टीन नसेल ना तर एखादा स्टीलचा डब्बा घेतला तरीसुद्धा चालेल। फक्त आता इथे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर मग बटर पेपर खाली लावला तरीसुद्धा चालेल, पण जर बटर पेपर नसेल तर काय करायचं, साधारण थोडंसं जे आहे तूप घालायचं, अगदी पाव चमचा सगळीकडे तुपाने व्यवस्थित ग्रीस करायचं। मग थोडंसं सुकं पीठ घालून सगळीकडे व्यवस्थित पिठाने सुद्धा ग्रीस करायचं। म्हणजे काय होतं, आपला जो केक आहे ना कुठेही तुटत नाही किंवा मग आपण ज्यावेळेस केक डिमोल्ड करणार आहे, केक जो आहे मोल्डमधून काढणार आहोत ना, त्यावेळेस एकदम सोप्या पद्धतीने आणि सहजतेने केक जो आहे डिमोल्ड होतो। आता हे बघा इथे केक टीन जो आहे ग्रीस करून झाला होता, तोपर्यंत हे मिश्रणसुद्धा आपलं छान असं भिजलं गेलं होतं। 5 मिनटं पुरेसे आहे, त्यापेक्षा जास्त नको। त्यानंतर अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आणि पाव चमचा बेकिंग पावडर, जे आपले खाण्याचा सोडा असतो ना आपण भज्यासाठी वगैरे वापरतो तो घातला आणि केकची बेकिंग पावडर घातली। हवं तर इथे चिमूटभर मीठ घातलं तरीसुद्धा चालेल, म्हणजे काय होतं टेस्ट छान येते, पण मी नाही घातलं कारण की काय होतं मिठाने थोडीशी खारट चव येते ना, ती आमच्या इथं नाही आवडत, त्यामुळं मग मी इथे नाही घातलं। त्यानंतर व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं जेणेकरून ही जी बेकिंग पावडर आहे आणि खाण्याचा सोडा आहे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल
आणि कुठेही एकसारखा म्हणजे जे आहे एक साईडला राहणार नाही, छान असा मिक्स होईल. ही जी काळजी आहे ना ही घ्यायची. साधारण 2-3 मिनटं फेटाळायचं, यापेक्षा जास्त नको. आता मी हे करण्या अगोदरच कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती. जर तुम्ही कढई प्रीहीट ज्यावेळेस केक टिनला आपण ह्यामध्ये बेकिंग पावडर पेस्टमध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालतो ना, त्या अगोदरच आपल्याला कढई जी आहे प्रीहीट करण्यासाठी ठेवायची लक्षपूर्वक. त्यानंतर लगेचच ही जी पेस्ट आहे किंवा हे जे मिश्रण आहे ना, लगेचच केक टिनमध्ये घालून घेतलं. आता इथे महत्त्वाचं असं की तुमच्याकडे जर बेकिंग पावडर बेकिंग सोडा दोन्ही नसेल तर मग एक फ्रूट सॉल्ट म्हणजे जे इनोचं पॅकेट येतं बघा, ते घातलं ना तरीसुद्धा चालेल. त्यानंतर सगळीकडे जे आहे हे मिश्रण केक टिनमध्ये घालून घेतलं. 2-3 वेळेस जे आहे छान असं टॅप टॅप केलं, म्हणजे जी आतली हवा वगैरे असते ना ती निघून जाती आणि हे मिश्रण छान असं सेट होतं. त्यानंतर वरून थोडेसे बदाम पिस्ते जे आहेत पेरवून घेतले, याला थोडीशी गार्निशिंग केली. हवं तर तुम्ही ते कट करून सुद्धा घालू शकता, मी असेच लावले. किंवा मग तुटी फुटीसुद्धा लावू शकता, काजू लावू शकता, काळे मनुके लावू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही लावू शकता. नाही लावले तरी हरकत नाही, पण दिसायला सुरेख दिसतं. त्यानंतर कढई प्रीहीट झाली होती छान अशी, म्हणजे कढईमधून छान अशी वाफ बाहेर येईल ना इतकी कढई प्रीहीट करून घ्यायची. म्हणजे काय होतं, आपला केक जो आहे ना, आपण यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला असतो, त्यामुळे लगेचच हीट मिळणं खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर झाकण देऊन साधारण लो फ्लेमवर 30 मिनटे हा केक जो आहे बेक करून घ्यायचा. 30 मिनटानंतर मी झाकण पाहिलं. जर 30 मिनटं झाल्याशिवाय अजिबात झाकण काढायचं नाही, पूर्ण 30 मिनटं झाले तरच झाकण काढायचं. नाहीतर काय होतं, जो केक आपला फुगलेला असतो दुपटी तिपटीने तो सुद्धा खाली बसण्याची शक्यता असते. त्यामुळे 30 मिनिट झाल्याशिवाय केक बाहेर काढायचं नाही. केक बनवताना गॅसची फ्लेम लो ठेवायची, जेणेकरून आपला केक छान पद्धतीने बेक तर होईल पण कुठेही जळला जाणार नाही. हाय फ्लेमवर मीडियम फ्लेमवर नाही, लो फ्लेमवर बनवायचा. 30 मिनिटे झाले, झाकण काढलं, सुरीने चेक केलं, केक मस्त फुगलाय, रंगसुद्धा काय मस्त आलाय पहा, आणि कुठेही कच्चा राहिला नाही आहे. सुरी मी 4-5 ठिकाणी घालून पाहिली, हवं तर तुम्ही इथे टूथपिकने सुद्धा चेक करू शकता. तर रंग पहा किती मस्त असा, मी जो आहे ना थोडासा असा चॉकलेटी रंगाचा गूळ घेतला होता ना, त्यामुळं बघा किती छान रंग आलेला आहे. तुम्ही सुद्धा हलकासा चॉकलेटी, खूप जास्त काळसर असतो ना तो नाही घ्यायचा, हलकासा चॉकलेटी जो गूळ असतो ना तो घ्यायचा. त्यानंतर 20 मिनिटे मी केक म्हणजे कढईतून काढला. त्यानंतर 15 ते 20 मिनिटे केक तसाच सोडून दिला, जेणेकरून केक थोडासा थंड होईल. गरम गरम केक अजिबात डिमोल्ड करायचं नाही, केक आपला तुटला जाईल, व्यवस्थित निघणार नाही. साधारण हलका कोमट होईल ना इतकी वाट पाहिजे. पूर्ण तर थंड झालं तर उत्तमच आहे, पण जर तुम्हाला घाई असेल तर हलका कोमट करून घ्यायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण केक जो आहे डिमोल्ड करत आहोत ना, त्यावेळेस केकचं जे भांडं आहे पालथं घातलं की वरून थोडं 2-3 वेळेस टॅप टॅप करायचं. म्हणजे काय होतं, आपला केक तुटत नाही आणि सगळीकडे सारखा निघून येतो. आणि हे बघा कुठे तुटला नाही आहे, फुटला नाही आहे, मस्त असा हा आपला चौरस शेपचा केक तयार झाला आहे. आता तुमच्याकडे चौरस शेपचं भांडं नसेल तर मग गोल भांडं वापरा, आडवं वापरा, कुठलंही वापरा, केक उत्तमच होणार. फक्त मी सांगितलेल्या थोड्याशा टिप्स ज्या आहे फॉलो करा, तुमचा केक अजिबात बिघडणार नाही. आणि 8 ते 15 दिवस सहज टिकला जाणारा केक, हेल्दीसुद्धा आहे आणि नाश्त्याला किंवा मग चहासोबत तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही छोट्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता, प्रवासात सुद्धा नेऊ शकता. अतिशय उत्तम आहे हा स्नॅक्स. आणि हे बघा कट केला आहे तर आतून जाळी पहा किती मस्त बसली आहे, आणि स्पॉन्जीपणा तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा आला आहे. साखरेचा मैद्याचा केक तुम्ही नेहमीच खाल्ला असेल, पण हा गुळाचा केक एकदा नक्की ट्राय करा. शरीराला जो आहे भरपूर फायदेशीर आहे आणि यामध्ये आपण कसलाही मैदा साखर न वापरल्यामुळं सगळेच आरामशीर या केकला खाऊ शकतात. जाळीसुद्धा उत्तम आलेली आहे आणि मस्त असा हा स्पॉन्जी, एकदम जाळीदार, मऊ, लुसलुशीत, तोंडात टाकताच असा विरघळेल ना असा हा केक तयार सुरू झालेला आहे. आणि हे बघा कटिंगसुद्धा मी करत आहे ना केकची, तर बघा किती मस्त अशी ही कटिंग होत आहे आणि कुठेही असा कच्चा राहिला नाही, जेणेकरून सुरीला जो आहे केकचा अंश चिकटेल किंवा काही, एकदम अजिबात नाही. तुम्ही हवं तर हा केक बड्डेला सुद्धा करू शकता. आता बाहेरचे जे केक असतात ना, खरं तर
आपण जे मार्केटमधून केक आणतो पाहात, खरं तर त्यामध्ये पाम ऑइल किंवा मग वनस्पती तूप हे जास्त प्रमाणात असतं. आता कुठेही असे पदार्थ जे आहेत घरी आपल्याला खाण्यासारखे राहिले नाही आहेत, कारण त्यामध्ये खूप जास्त भेसळ आलेली आहे. त्यामुळं अशा पद्धतीने केक तुम्ही घरीच ट्राय करा, अजिबात फसणार नाही तुमचा केक. एकदम सोप्या पद्धतीचा केक आहे आणि खूप जास्त भांड्याचा पसारा नाही, काही नाही आणि मस्त असा हा केक तयार होतो. आपण घरी केलेला केक मनसोक्त खाऊ शकतो आणि आपल्याला माहीत आहे हा किती हेल्दी आहे. तर अशा पद्धतीने एकदा केकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा आणि ही जी रेसिपी आहे त्या सर्व तुमच्या मैत्रिणींना पाठवा ज्यांना गुळाचा केक माहिती नाही किंवा मग त्यांना मैद्याबिगर केक कसा होतो हेच माहिती नाही. तर अशा पद्धतीने मस्त असा हा जाळीदार केक तयार आहे. चला भेटूया परत अशाच एक सोप्या, हेल्दी आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी लाईक नक्की करा.